हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या मी ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला आवाज येत असेल. असं झालं आहे ना मला की कधी तब्येत बरी होते आणि कधी मी व्हिडिओ पोस्ट करते. रोज व्हिडिओ नाही टाकत आहे आणि एवढी आजारी, बापरे, अजूनही एवढी हालत डाऊन झाली की श्वास घ्यायला एवढा त्रास होतो आहे मला. त्यामुळं असं कंटिन्यू 5 ते 10 मिनटं असं मी कंटिन्यू बोलून व्हिडिओ नाही काढू शकत, असं झालं आहे. प्रयत्न भरपूर करते, असं वाटतं आहे की एकतरी व्हिडिओ पोस्ट करायचा. सगळे वाट बघत असतील. खूप जण विचारत आहेत कमेंटमध्ये, DM मध्ये, काय झालं काय माहिती, काय कळेना मला. पण लई जबरदस्त आजारी पडले, लई म्हणजे आता वैताग आलं आहे असं वाटतं. ते वरचं तिकीट परवडलं पण हा त्रास नाही परवडला बाबा. आता तुम्हीच सांगा, एवढं वाटतंय म्हणल्यावर किती त्रास असेल. तब्येतीचा त्रास आहे दुसरं काही नाही. आदिती ताईचा फोन आला. सलाईन 3 त्यांचे 4 सलाईन लावले. 2 दिवस ॲडमिट होती. तर उठत बसत घरातलं एवढं कामं आवरते. जेवणाचं काय नाही, जेवण तर मी बनवत नाही आहे, टिफिन लावून दिला आहे. आणि आदिती ताईचा फोन आलता, लक्ष्मण दादाचा फोन आलता. तिला इकडं पाठवून द्या म्हणे, आम्ही काळजी घेऊ, तुम्ही कामावर चालले जाता, ती घरात एकटी राहते, काही काम बी करत नाही आहे, तर पाठवून द्या म्हणत होते. आता काय माहिती नेऊन सोडतात का काय, पण लईच मला म्हणजे काय करावं, काय बोलावं, काय सुचना मला. आता एकदम हालत डाऊन झालेली आहे. तर जसं मला बरं वाटेल, सगळ्यांनी प्रार्थना करा प्लीज की लवकर मला बरं वाटू दे. जसं मला बरं वाटेल तसे मी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करेन. पण आता अजिबातच मला बरं नाही वाटत आहे. असं काय सांगू, मला शब्दच नाही. मयंक, मयंक, आता आवरतोय मयंक. आम्हाला नेऊन घालतात तिकडं, काय माहिती. आदिती ताई म्हणले द्या इकडं पाठवून, तिकडं बी घरात तिला बरं वाटत नाही. इकडं थोडंसं वातावरण चेंज होईल. बघू आता, गेली तर मी तिकडे काढेल व्हिडिओ. आदिती ताई काढेलच, बाकी तर मला काय उमजणं झालं आहे बाबा. तर मित्रांनो, बरं वाटत नाही आहे म्हणून व्हिडिओ येत नाही आहे, बाकी काय नाही. बरं वाटलं की लवकरच व्हिडिओ येतील. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.